महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। प्रदीप पाटील यांची काँग्रेसमधून पुन्हा घर वापसी झाल्याने विरोधकांची पायाखालची जमीन सरकली आहे। कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा आरोप राजेश वानखेडे यांनी केलाय। वानखेडे आज प्रचारार्थ उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात आले होते। यावेळी सुभाष टेकडी परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचा मुद्दा उपस्थित करत मी ज्या दिवशी निवडून येणार त्या दिवशी पुतळ्याचं अनावरण करेल अशा शब्दात त्यांनी सांगितलं। तसेच बाईक रॅली मार्फत त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केलाय। सर्वात अगोदर त्यांनी जी लिस्ट बनवून दिलेली आहे ती सर्व नगरसेवकांची लिस्ट आहे आणि खासदारांनी सुद्धा तीच लिस्ट लोकांच्या पुढे ठेवून हे सांगितलं होतं की मी विकास कामं खूप केलेली आहेत आणि तीच किनीकरांनी सुद्धा तीच लिस्ट दिलेली आहे। याच्यावरून तुम्हाला माहीत पडेल की कोण कोणाची कॉपी करतोय। दोघांनी सोबत बसून विचार करायला पाहिजे की ही कामं खासदारांची आहेत, नगरसेवकांची आहेत की आमदारांची आहेत। आणि त्यांचा विकास जर बघायला गेला असेल तर मागच्या 1 वर्षापासून बाबासाहेबांचा हा पुतळ्याचं काम चालू आहे आणि मागच्या 1 महिना 2 महिन्यापासून हा पुतळा झाकून ठेवलेला आहे। अर्ध्या रात्री आणून यांनी हा पुतळा इथे उभा केलेला आहे। बेवडे बावडे लोकांना घेऊन बाबासाहेबांसारख्या एक पवित्र आत्म्याला एक दारुडे आणि बेवडे चरसी गंजडी लोकांनी इथे आणून पुतळ्याला रात्री अंधारात आणलेला आहे। त्यांचा आम्ही निषेध करतो आणि तुम्ही बघू शकता मी ज्या दिवशी निवडून येईल त्याच दिवशी या पुतळ्याचं मी त्याच दिवशी इथे येऊन मी हे झाकून ठेवलेला जे कागद आहे हा मी काढणार आणि बाबासाहेबांना श्वास मोकळा करून देणार आहे। ही बाईक रॅली नसून लोकांचं प्रेम आहे। लोकांनी सांगितलं की आमच्यासोबत तुम्ही चला आणि मी एकटा प्रशांत धांडेजींच्या गाडीवर बसलो आणि त्याच्यानंतर ही सगळी मॉब ही सगळी लोक इथली आमचे मतदारसंघ तरुण वर्ग हा मला जॉईन झाला आणि तुम्ही बघताय की कुठल्या प्रकारे मला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। हेच आमची विजयाची निशाणी आहे, हे लक्षात असू द्या। पाटील यांना त्यांच्या पायाखालची जमीन जशी सरकली ते एवढे घाबरलेत की आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर ज्यांच्यावर केसेस नाहीत अशा लोकांवर सुद्धा त्यांनी पोलीस केस भरून त्यांना तडीपारीच्या ऑर्डर काढायला घेतलेल्या आहेत। पण त्यांनी पण लक्षात ठेवावे की पुढच्या 8 दिवसामध्ये आमचीच सत्ता येणार आहे आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री राहणार आहेत। सगळ्यांना दिसतोय पोलीस स्टेशनला जर तुम्ही गेले तर तिथले जे पोलीस वर्गाचे जे अधिकारी आहेत ते तर स्वतः सांगतात की आमच्यावर प्रचंड प्रेशर आहे आणि आम्ही प्रेशराखाली दडपणाखाली हे सर्व आम्ही करत आहोत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।